मागे एकदा आमच्या बहिणीनं आमच्या आबरूची लखतपारी शिव टांगलेली, आता पुन्हा तीच करायचंय का? अहो मग आता काय करायचं म्हणताय तुम्ही? आपल्याला आपलं नाटक असंच चालू ठेवावं लागेल. नाटक? अहो सरकार काय बोलताय तुम्ही? माझं ऐकून घ्या. नाही नाही, अहो तिला मी घरात सून म्हणून घेणारच नाही तर. अहो मी तेच म्हणतोय, तिला घरात घ्या पण सून म्हणून नको. काय? अहो सरकार काय बोलताय तुम्ही? ऐका, हे बघा, आसगावची आप्पी, आसगावची आस काय नाही, तिला याच आसगावच्या रस्त्यावरून येडी बनवून दगड मारत फिरवली तर नाव नाही लावणार. या धाकट्या सुनबाई, तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. अप्पे, तू माग आली होती ना तेव्हाच तुझी पावलं उमटली होती बघ. नियतीच्या मनात हेच व्हायचं होतं, काय पण म्हणा. खरंय विना काका, असं असेल सुद्धा. बर चला चला लवकर, गृहप्रवेश करायचा अजूनही. चला या 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 लवकर. चला 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 पटकन. अप्पे, आत्या पण आली बघ. बोला ना तमाम. हा हा हा, असं कसं लगेच माप ओंडायचं? काय झालं आता? मी पण काय करू का? नाही नाही, तुम्ही काही नाही करायचं. हा, पण आत याच्यात दोघांनी नावं मात्र घ्यायचे. पण पहिल्यांदा अपर्णा घेणार. अपर्णा, घेशील ना नाव? गाठ सोडते. अगं रुपाली, अगं थांब, गाठ सोडायला निघालीस ना व? मग तुला आधी नाव घ्यायला लागल की. घे. घेते. सुखीकर देवा यांचा संसार सारीपाट, सुखीकर देवा यांचा संसार सारीपाट. स्वप्नील रावांचं नाव घेते, सोडते अर्जुन अपर्णाची गाठ. बर चला आपले या. चला. नाव कुठे घेतले अजून? नाव घे पहिल्यांदा. माप ओलांडून गृहप्रवेश करते कदमांच्या घरात, माप ओलांडून गृहप्रवेश करते कदमांच्या घरात. अर्जुनरावांचं दान टाकले नियतीनं माझ्या पत्रात. मस्त बाई, म्हणते तशी खरंच हुशार आहे की ही. बरं चला, झालं का? निघायचं का आतमध्ये? ओ चला चला, कुठं? तुम्ही कधी घेणार? मी घेणार की नाव. मी खुश आहे आज. मी लय खुश आहे आज. या. त्यांच्याकडे काय बघताय? अहो सुन्मुख म्हणून द्यायचं असतं, हे शगुन असतो हा. या. ना हे घे. अगं ते मांडवात काय तर सगळं वेगळंच झालं ना, मग तेव्हा काय तुला देता आलं नाही बघ अचानक. अगं काकी, कशाला उगाच? अरे नवीन सून आहे, द्यायला लागतं बाबा. घे. अरे स्वप्नील स्वप्नील स्वप्नील. हे अरे माझ्या कुठं? अर्जुन, अपर्णा, सुखानं संसार करायचा या ठिकाणी. करालच तुम्ही. अपर्णा, कलेक्टर व्हायचंय, अभ्यास करायचा, आणि मेन्सची पुस्तक आता माझ्याकडून तुला. नमस्कार करतेस. यशस्वी हो. वाका वाका, अजून वाका जरा. सुखी राहा. इतके दिवस मीच म्हणत होते ना, माझी धाकटी जवाना, धाकटी जवाना.
आली एकदाची माझी धाकटी जाऊ. हे घे, हे माझ्याकडून. तुझ्या रूपानं मला एक चांगली मैत्रीण मिळाली. आयुष्यमान राहा. कदम, चला आता बेस्ट पैकी गिफ्ट द्या सुनेला. हा, आता अजून काय? अरे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान दागिना दिला की. हा अप्पे, माझं जे काय आहे ना ते सगळं तुझंच आहे बर का. माझ्या पोराची काळजी घे. बरं, आता मी इथे सगळ्यांसमोर जाहीर करतो, आता मी आणि माझं शेत आणि माझी गाडी. मी तुला म्हणलं होतं ना की हा चुडा तू तुझ्या हाताने तुझ्या सुनेला देणार म्हणून. दे. चला, मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. हा, सुनबाई, तुम्हाला शिकायचंय, कलेक्टर व्हायचंय, माहिती आहे आम्हाला. नाही, त्यासाठी काय पाहिजे ते कराच. पण तुम्ही आता या घराच्या सुनबाई झालेल्या आहात, त्यामुळे या घराची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. काय वर ठेवायची का? दे ना, मी ठेवतो ना. नाही, नको राहू. अगं आपली जड आहे ती. देख, सोड सोड. राहू दे. तर कसं वाटलं घर तुला आप्पे? म्हणजे ही आपली खोली आहे, शेजारी कदमांची. पलीकडे गेलं ना की स्वप्नील दादा वहिनींची, त्या शेजारी सरकारांची. कसं वाटलं घर? म्हणजे तू आली होतीस मागे एकदा, पण आता आतून कसं वाटलं? आणि हे कपाट आहे ना, हे मी कदमांना सांगितलं होतं मोकळं करून ठेवा. मोकळं केलंच असेल. तुझे काय कपडे बिपडे असतील ना ते ह्यात ठेव, आणि पलीकडे लागले तर ते पण वापरायचं. माझी काही जास्त कपडे नसतात. आपे काय झालंय? आपे अगं बोल ना, तू बोलल्याशिवाय मला कसं कळणार आहे? आपे काय झालंय? माझ्याशी बोलशील का तू एकदा? तू बोलशील तरच कळेल ना मला. आपे आपे काय झालंय? बोलशील का? ओ अपर्णा अर्जुन कदम, काय झालंय? एका झटक्यात नाव बदललंस. एकदा नाही एकदा विचारायचं तरी ना. अर्जुन, किमान एकदा तिथं मंगळसूत्र घालण्याआधी एकदा विचारायचं रे. आप्पे, तुला करायचंय का ग माझ्याशी लग्न? आपे तिथं परिस्थिती तशी नव्हती, म्हणून तुला जे वाटलं ते तू केलं. हे आता आयुष्यभरासाठी झालंय, कळत नाहीये का तुला? मला सांग, संकल्प जर नसताच तर तू माझ्याशी लग्न केलं? प्रश्न तो नाहीच आहे अर्जुन. प्रश्न हा आहे की मला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं. अर्जुन, एकदा तरी विचारायचं रे की आप्पे तुला करायचंय का लग्न? लग्न कोणाचं होतं? आप्पीचं लग्न होतं ना. आप्पी सोडून सगळेच बोलतायत. सरकार बोलतायत, तुझे बाबा बोलतायत, तू संकल्प बोलतोय, तू बोलतोय, सगळेजण अंगावर चाललेत, एकमेकांच्या भांडतायत, मारामाऱ्या करतायत. अरे पण मला एकदा विचारा ना. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.